नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राजक्ताच रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत चना कोलीवडा। तर मी त्यासाठी इथे जे छोले असतात म्हणजे आपले चणे ते रात्रभर पाण्यात भिजू ठेवले आहेत। ते आता आपण स्वच्छ असे धुवून घेऊ आणि मग त्यांना शिजवू। मी चणे आता छान असे धुवून घेतले आहेत। चना कोलीवडा रेसिपी तुम्ही पण ट्राय करा। हे वरून क्रिस्पी आणि आतून छान असे मऊ असतात। आता आपण आपले चणे छान असे शिजवून घेणार आहोत। यांना आपण जास्त शिजवायचंही नाहीये आणि जास्त कच्चंही नाही ठेवायचं आहे, जेणेकरून याची टेस्ट आपल्याला छान क्रिस्पी अशी लागायला हवी। तर मी इथे आता याला छान असं शिजवून घेणार आहे आणि कुकरच्या आधी जास्त शिट्ट्याही नाही घ्यायच्या, 1 किंवा 2 शिट्टीत हा छान असा शिजून जाईल। त्यात मी पाणी घातलं आहे। त्यानंतर आपण मीठ घालूया छान असं। आता मी कुकर बंद करून याच्या 1 ते 2 शिट्टी घेऊन घेणार आहे। तर मंडळी, आपला जो चना कोलीवडा असतो त्याला आपल्याला मॅरिनेट करायचं असतं शिजून झाल्यानंतर। तर त्यासाठी लागणारं साहित्य बेसन, कॉर्नफ्लावर, 2 ते 3 पळी आपल्याला तेलही लागेल, मीठ, चटणी, गरम मसाला, आमचूर पावडर, ओवा, आलं लसूण पेस्ट। तर मंडळी, आपल्याला आपला चना कोलीवडा आता मॅरिनेट करायचा आहे। त्यासाठी आपण सगळं साहित्य एकत्रित मिश्रण बनवून घेणार आहोत। याचं सगळ्या साहित्याची पूर्ण डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहे। चणे आपण शिजवताना मीठ घातलं आहे, म्हणून अगदी चवीनुसार व्यवस्थित मीठ घालायचं। त्यानंतर आमचूर पावडर, आपण घालणार आहोत आलं लसूण पेस्ट। हे सगळं मिश्रण आता एकत्र करून घेऊ, म्हणजे आपलं मॅरिनेट करण्यासाठी मिश्रण रेडी असेल। आपले चणे शिजून झाले की मग आपण त्यांना मॅरिनेट करायला ठेवू। काही ठिकाणी यात फूड कलरही यूज केला जातो, पण मी फूड कलर आज वापरणार नाहीये, कारण माझ्या लहान मुली पण आहे, त्याही खातात, म्हणून मी फूड कलर इथे स्किप करणार आहे। हे छान असं आपलं मिश्रण बनवून रेडी झालं आहे। आपले चणे छान असे शिजून झाल्यानंतर आपण त्यांना यात मॅरिनेट करायला टाकू। आपले चणे शिजून रेडी झाले आहेत, बघा किती सुंदर असे झाले। आता ते आपण यात मिक्स करणार आहोत मॅरिनेट करण्यासाठी आणि 10 मिनिटं आपण त्याला असंच ठेवू मॅरिनेट साठी। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे।